जय जवान जय किसान मित्रांनो, तर आज आपण पाहतो आहोत हरभरा या पिकाविषयी थोडंसं की आता पाऊस पडला आहे, पावसाचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे, सकाळी दुवारी येते, धुकं पडतंय, अशा वातावरणामध्ये हरभरा हे पीक जळू लागतं किंवा वरती निघाल्यानंतर शेंडा त्याचा करपतो। तर बऱ्याचशा ठिकाणी जर पाहिलं तर आता हे हरभरा आहे, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याला अशा मुळ्या दिसत नाही, एकदम असं दिसतं, खाली मुळ्या जळू लागल्या आहे, ही थोडी मूळ दिसते पण बाकीच्या मुळा नाही आहे। तर त्या ठिकाणी आपण एक छोटीशी उपाययोजना करायला हरकत नाही। आपण 10-26-26 किंवा DAP एकरी 10 ते 15 किलो खत घ्यायचं आहे, त्यासोबत ब्ल्यू कॉपर COC म्हणजे कॉपर ऑक्साईड क्लोराईड अर्धा किलो किंवा साप पावडर अर्धा किलो, दोन्हीपैकी एक काही पण घ्या। त्या खताला पूर्ण कोटिंग करायची, त्याच्यावरती मिक्स करायचं आहे आणि 1 एकरामध्ये फेकून द्यायचं आहे, जेणेकरून जर पाऊस जरी पडला, धुवारी जरी पडली तर खताचं पाणी होईल आणि ते बुरशीनाशक आपल्या पिकाला जमिनीमध्ये लागू होईल आणि आपल्याला बुरशीचा अटॅक जो आहे किंवा मर रोग जो येणार आहे किंवा आलेला आहे तो कमी होण्यास नक्की मदत होईल। तर अधिक माहितीसाठी आपल्या वैद्य फार्म डायरीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।